नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं पण एक्झाम्पल आहे, कसं ते आपण पुढे बघतो. बट बघा, एक एक्झाम्पल आपण बघितलं की कार इज ऑन अ कर्व रोडवर असल्यावर कार काय दाखवते, सर्क्युलर मोशन दाखवते विथ रिस्पेक्ट टू द सेंटर ऑफ दॅट, ज्या रोडचा कुठेतरी सेंटर असेल ना कर्व असल्यामुळे, तर त्याच्या रिस्पेक्ट टू काय दाखवत होती, सर्क्युलर मोशन दाखवते. पण त्याच कारचे जर आपण व्हील्स बघितले, ओके, तर ते व्हील्स काय दाखवतात, तर व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, बिकॉज त्याचा जो प्लेन आहे सर्क्युलर मोशनचा प्लेन, सो या साईडला तो मूव्ह होईल, ओके, असा मूव्ह होत असेल पुढे जाताना, येस. तर मग त्याचा जो प्लेन आहे, प्लेन ऑफ मोशन, तो काय असणार आहे, तर हॉरिझॉन्टलला परपेंडिक्युलर असणार, ओके, आपल्या ग्राउंडला परपेंडिक्युलर असणार आहे. सो म्हणून त्याला व्हर्टिकल सर्क्युलर मोशन म्हणतात. आता हेच एक्झाम्पल घेऊन आता त्याच्यामध्ये अजून प्रत्येक पॉईंट टू पॉईंट आपण डिस्कस करणार आहोत. बट हे जे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आहे ते दोन पार्टमध्ये ॲक्च्युली बघायला मिळतात. एक आहे कंट्रोल व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. सो कंट्रोल म्हणजे काय, एक्सटर्नली आपण कंट्रोल करू शकतो त्याचं स्पीड, येस, स्पीड कमी झाला किंवा जास्त झाला तो एक्सटर्नली आपण कंट्रोल करू शकतो, एक्सटर्नल फोर्स अप्लाय करून. सो म्हणून त्याला कंट्रोल सर्क्युलर मोशन म्हणतात, कंट्रोल व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. आणि ॲक्च्युली हा जो स्पीड आहे किंवा हे जे सर्क्युलर मोशन आहे ते पूर्णपणे ग्रॅव्हिटीवर डिपेंड नसणार आहे, ओके. सो पण जे सेकंड टाईपचं सर्क्युलर मोशन आहे अनकंट्रोल व्हर्टिकल सर्क्युलर मोशन म्हणूया आपण त्याला, अनकंट्रोल म्हणूया. का अनकंट्रोल, कारण ते आपण कंट्रोल करत नाही आहे पण ग्रॅव्हिटीवर कंट्रोल होते. पूर्ण जे मोशन आहे त्याचं ते कंट्रोल बाय ग्रॅव्हिटी, ओके. जसं आपण एखादं टायर घेऊया आपण, आणि टायर सुरुवातीला आपण काय केलं तर थोडंसं त्याच्या बॉटमला फोर्स दिला, फोर्स पण द्यायची गरज नाही, जस्ट आपण सोडून दिला, ओके, एखाद्या रोडवर सोडून दिल्यावर तो काय होईल, जसं जसं पुढे जाईल, आपण कुठेच फोर्स लावत नाही होत त्याच्यावर, ओके. फक्त काय होईल तर ग्रॅव्हिटीने त्याचा स्पीड जो सुरुवातीचा असेल तर ग्रॅव्हिटीमुळे, फोर्स ऑफ ग्रॅव्हिटीमुळे तो स्पीड कदाचित थोडं कमी पण होत जाईल, येस. म्हणून मग त्याला अनकंट्रोल पेक्षा कंट्रोल बाय ग्रॅव्हिटी, ओके, टोटली कंट्रोल बाय ग्रॅव्हिटी. सो ह्याच्यामध्ये अजून एक की ह्याची जी कायनेटिक एनर्जी आहे ती कायनेटिक एनर्जी कशामध्ये कन्वर्ट होते तर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीमध्ये होते, किंवा ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट होते, आणि त्याच्यामुळे हे युनिफॉर्म काय म्हणूया आपण व्हर्टिकल सर्क्युलर मोशन काय तयार होतं, ओके. फॉर दॅट टायर किंवा मग कोणतंही सर्क्युलर आपले वस्तू असेल तर ती जर आपण अशी जमिनीवर सोडून दिली तर तीच आपोआप पुढे जाते, आपल्याला माहिती आहे. नंतर काही फोर्स द्यायची गरज नाही, एक वेळेनंतर थोडंसं वेळ गेल्यानंतर ती स्टॉप होईल. तर स्टॉप कशामुळे होईल, ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे, म्हणजे त्याची जी कायनेटिक एनर्जी ती पोटेन्शियल एनर्जीमध्ये, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीमध्ये कन्वर्ट होईल, ओके. सो दीज आर टू टाइप्स ऑफ व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. देन आपण एक एक्झाम्पल घेतलं. आता एक छोटासा पॉईंट आहे, समजा आपण ठीक आहे हे व्हील घेतलं, सो व्हीलचा एक पॉईंट घेतला आपण, एकच कोणतातरी पॉईंट. आता तो पॉईंट काय होईल, मूव्ह होईल, म्हणजे तो जो पार्टिकल असेल किंवा मटेरियलचा एखादा भाग असेल तो काय होईल, त्याचा मूव्ह होईल. आपण पॉईंट ऑब्जेक्ट घेतो इथे, पॉईंट ऑब्जेक्ट कन्सिडर करतो. सो तो ऑब्जेक्ट काय होईल, असं मूव्ह होईल, म्हणजे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन दाखवेल. पण हा पॉईंट काय होऊ शकतो, एकतर या पॉईंटला म्हणजे एकदम वरती टॉप लेवलला असेल, टॉप मोस्ट लेवल, ओके, टॉप मोस्ट त्याची पोझिशन असेल. त्याच्यानंतर मग तो समजा ह्या डायरेक्शन येत असेल तर इथे मिडलला कुठे तरी येईल, ओके, सी पॉईंटला. पुन्हा तो बॉटमला एकदम खाली जाईल, पुन्हा तो वर इथे डी पॉईंटला येईल, किंवा त्याच्यामध्ये पण कुठेतरी पॉईंट्सला अशा पूर्ण सर्क्युलर पाथमध्ये तो फिरेल विथ रिस्पेक्ट टू दिस सेंटर. ओरिजिन त्याला आपण ओ म्हणूया, सेंटर किंवा ओ, ओके. ना आता या प्रत्येक पॉइंटला काय त्याच्यावर फोर्स ऍक्ट होणार आहे, ते फोर्स कोणते कोणते असतील, येस. तर आपल्याला माहिती आहे, समजा आपण एक स्ट्रिंग लावू, हे एक्झाम्पल लावते. तर जर आपण एक स्ट्रिंग घेतली आणि स्ट्रिंगला असा हा बॉब अटॅच केला, ओके, स्ट्रिंगला, आणि ती स्ट्रिंग अशा सर्कलमध्ये अशी व्हर्टिकल सर्कलमध्ये फिरवली, ओके. सो या राऊंडमध्ये तो बॉब असा फिरणार आहे,
आता इथे फोर्स ॲक्ट होतील या बॉबवर किंवा ह्या जो काही पार्टिकल आपण घेतलाय तो टाय केलाय तो. तर फर्स्ट काय की त्याचा मास असणार आहे. प्रत्येक पॉइंटला त्याचं मास तर काही चेंज होणार नाही, राईट. सो आणि मासमुळे काय होईल, कोणता फोर्स ॲक्ट होईल तर वेट. वेट कशामुळे, ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीमुळे त्याला वेट जाणार. ओके, सो ते आणि वेट नेहमी काय असतं, m इंटू g, मास इंटू ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि व्हर्टिकली डाउनवर्ड डायरेक्शन. वर्टिकली डाउनवर्ड डायरेक्शन. सो प्रत्येक ए पॉइंटला, बी पॉइंटला, सी पॉइंटला, डी पॉइंटला सगळीकडे हा फोर्स ॲक्ट होईल, बट तो काय असेल, वर्टिकली डाउनवर्ड डायरेक्शन. आणि अजून एक फोर्स असेल, जसं आपण कोनिकल पेंड्युलम मध्ये बघितलं होतं, तर स्ट्रिंग अटॅच केली ना, तर त्या स्ट्रिंगला त्याच्या मासमुळे काय होईल तर टेन्शन अप्लाय होईल. That tension is also constant असणार आहे. आणि सो टेन्शन ऑन स्ट्रिंग आणि ते आपण घेऊया T0. येस, अँड हे T0 काय असेल, नेहमी त्या स्ट्रिंगच्या अलॉंग. येस, स्ट्रिंगच्या अलॉंग म्हणजे या डायरेक्शनला, ह्या डायरेक्शनला, ह्या डायरेक्शनला, म्हणजे काय असेल तो रेडियसच्या अलॉंग, राईट. ती काय असेल, रेडियस असेल. सो दिस इज रेडियसच्या अलॉंग बट अपोजिट साइडला, म्हणजे आपण हा म्हणू शकतो सेंट्रीपिटल फोर्स, बिकॉज इट इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्क्युलर पाथ. ओके, सर्क्युलर मोशन. त्याच्यामुळे हा जो टेन्शन असेल नेहमी काय असेल, along with our string, along with radius and opposite to the direction of radius किंवा towards the center. Okay, so towards the center. T0 आणि इथे पण हा फोर्स कसा असेल, towards the center. So ओके, सो या 4 पोझिशन आधी बघूया. त्याच्यानंतर इन बिटवीन पोझिशन कोणती तरी आपल्याला कन्सिडर करायची आणि ती पण बघू. सो सुरुवातीला टॉप मोस्ट म्हणजे ए पॉइंटला, बॉटम पॉइंट म्हणजे बी पॉइंटला, देन मिडल कोणता तरी पॉइंट असेल सी आणि डी, तिथे आपण कन्सिडर करूया की ॲक्च्युली तिथे व्हेलॉसिटी आपल्याला कशी मिळेल, सर्क्युलर व्हेलॉसिटी किंवा समजा हे टेन्शन आहे ना, प्रत्येक ठिकाणी आपण त्यानुसार इंडिकेट करणार आहोत. ओके, सो टेन्शन पोझिशननुसार चेंज होऊ शकतो. सो फॉर ए पॉइंट TA is the tension, for B point TB, for C point TC and for D point TD. ओके, सो टेन्शन इंडिकेट करण्यासाठी प्रत्येक पॉइंट वाईज आपण रिस्पेक्टिव्हली डिनोट केले. देन आता ए पॉइंट आपण कन्सिडर करतो विच इज द अपरमोस्ट पोझिशन ऑफ दॅट बॉक्स. तर अपरमोस्ट पोझिशनला बघा, त्या स्ट्रिंगच्या अलॉंग काय टेन्शन आहे TA आणि mg म्हणजे ते वेट आहे, पण दोन्ही फोर्सेस काय तर तुमच्या सेंटरकडे. ओके, सेम डायरेक्शनला पण आहेत आणि डाउनवर्ड डायरेक्शन किंवा तुमच्या सेंटरकडे. सो सेंटरकडे असल्यामुळे आपण काय म्हणू शकतो, दिस इज द सेंट्रीपिटल फोर्स किंवा रिझल्टंट फोर्स विच इज इम्पॉर्टंट फॉर द सर्क्युलर मोशन. ओके, सो आपल्या वर्कची ही असणार तुमची लिनियर व्हेलॉसिटी, अँग्युलर व्हेलॉसिटी आणि प्लस लिनियर व्हेलॉसिटी पण असणार. ओके, सो व्हॉट इज द सेंट्रीपिटल फोर्स, काय दोघांचा रिझल्टंट फोर्स. सो mg प्लस TA इज इक्वल टू सेंट्रीपिटल फोर्स. सो सेंट्रीपिटल फोर्स म्हणजे काय, mv. आता v पण a पॉइंटला जो स्पीड असणार आहे तो आपण va घेऊया. आता बघा, मी इथे एक्झाम्पल ऑफ नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन घेतो. का नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, बिकॉज बघा ए पॉइंटला, सी पॉइंटला, बी पॉइंटला, डी पॉइंटला आपल्याला प्रत्येक ठिकाणी त्यांची जी व्हेलॉसिटी आहे ती चेंज होताना दिसणार आहे. ओके, सो लिनियर व्हेलॉसिटीचा चेंज होत असेल तर मग आपली जी मोशन आहे ती काय असते, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, राईट.
म्हणून मग हे एक्झाम्पल आहे ना व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, ते काय आहे तर नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं आहे, कारण स्पीड तिथे कॉन्स्टंट राहत नाही. ओके, पॉईंट टू पॉईंट स्पीड चेंज होते. सो तो चेंज होते ते आपल्याला प्रत्येक पॉईंटला आपण ते काढला तर आहोतच किती स्पीड मिळते त्याच्यावर पण ते प्रूफ होईल. बट फॉर ए पॉईंट बघा, एम व्ही स्क्वेअर व्ही ए लिहूया आपण, व्ही ए स्क्वेअर अपॉन आर. रेडियस तर चेंज नाही होणार, सो एम व्ही ए स्क्वेअर अपॉन आर. सो दिस इज द सेंट्रीपिटल फोर्स विच इज नीड फॉर द सर्क्युलर मोशन. ओके, आता ए पॉईंट आहे ना, स्पीड काय असतं तुमचा स्पीड, आता हे तर टेन्शन नसेल. ओके, सो टेन्शन कमी असलं म्हणजे आपण म्हणूया स्पीड मॅक्सिमम किंवा मिनिमम स्पीड किती असेल. ॲक्च्युली ए पॉईंटला जो स्पीड असतो ना, मॅक्सिमम स्पीड, तो ह्या सगळ्यांपेक्षा कमी असतो. म्हणजेच काय, ए पॉईंटला तुमचं स्पीड आहे तो मिनिमम असतो. ओके, सो व्ही जर टी ए आपण टेन्शन 0 घेतलं, टेन्शन फोर्स ड्यू टू टेन्शन 0 घेतलं, तर मग आपल्याला काय मिळेल, का तर आपल्याला स्पीड किती मिळते ते मॅक्सिमम स्पीड किती मिळते ते बघायचं. ओके, सो एम जी इज इक्वल टू काय मिळेल, टी ए इज इक्वल टू 0 एम व्ही ए स्क्वेअर अपॉन आर. ओके, सो एम अँड एम विल गेट कॅन्सल आउट, देन विल गेट व्ही ए स्क्वेअर इज इक्वल टू जी इंटू आर, जी इंटू आर किंवा आर जी. सो व्ही ए इज इक्वल टू रूट ऑफ आर जी. ओके, सो व्ही ए इज इक्वल टू रूट ऑफ आर जी. पण हा जो स्पीड आहे ना, तो मिनिमम स्पीड इतर कोणत्याही, म्हणजे ए पॉईंटसाठी तो मॅक्झिमम आहे, बट बाकीच्या सगळ्या पॉईंट्सपेक्षा तो कमी आहे. म्हणजे हा जो सर्क्युलर मोशन दाखवणारा पार्टिकल आहे त्याच्यासाठी मिनिमम स्पीड कुठे असेल तर ए पॉईंटला, अपर मोस्ट पॉईंट. ओके, सो दिस इज द व्ही मिनिमम स्पीड. दिस इज द मिनिमम स्पीड किंवा व्ही ए मिन पण आपण लिहून ठेवू शकतो की मिनिमम स्पीड किती असणार आहे. व्ही मिन इज इक्वल टू रूट ऑफ आर जी. ओके, देन ॲट पॉईंट बी कन्सिडर करूया. ओके, म्हणजे लोअर मोस्ट पॉईंटला काय कंडिशन आहे, तर लोअर मोस्ट पॉईंटला टी ए अँड एन जी. सो टेन्शन आणि तुमचं जे वेट आहे ते अपोजिट डायरेक्शनला आहे. ओके, म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स कोण दाखवतोय, टी ए, आणि एन जी इज अपोजिट टू दॅट सेंट्रिपिटल फोर्स, म्हणजे तो सेंट्रिफ्युगल फोर्स पण दाखवतो. म्हणजे हे दोघं काय करतात, एकमेकांना बॅलन्स करतात असं आपण. सो लोअर मोस्ट पॉईंट म्हणजे बी पॉईंटला काय, तर तुमचं टी बी वर्टिकली अपवर्ड पण टुवर्ड्स द सेंटर, अँड टी हा जो एन जी आहे वेट ते काय वर्टिकली डाऊनवर्ड. सो इथे काय होतं, एम जी आणि टी बी काय एकमेकांच्या अपोजिट साईडला आहे, बट ते आर म्हणजे ते काय करतात तर एकमेकांना बॅलन्स करतात. आणि त्याच्याबरोबरच हा जो टी बी आहे तो काय दाखवतोय, सेंट्रीपिटल फोर्स, कारण तो टुवर्ड्स द सेंटर आहे अलॉंग विथ रेडियस. सो आपल्याला समजा ह्या पॉईंटला वेलोसिटी काय असेल, व्ही बी असेल. येस, व्ही बी असेल वेलोसिटी बी पॉईंटला. देन वी नो काय करतं टी बी ॲक्च्युली सेंट्रिपिटल फोर्स. सो सेंट्रिपिटल फोर्स काय आहे, टी बी minus mg, so which is equal to mvb square upon r. Yes, so tb minus mg is equal to mvb square upon r is the centripetal force. कारण काय होतं, रिझल्टंट फोर्स काय आहे याचा, रिझल्टंट फोर्स इज द सेंट्रिपिटल फोर्स. सो tb मधून tb फोर्स ड्यू टू द टेन्शन मायनस दिस mg, कारण अपोजिट डायरेक्शन आहे. मगाशी आपल्याला एम व्ही स्क्वेअर अपॉन बी कसं मिळत होतं, आपण दोघांचं ॲडिशन करत होतं कारण दोघं सेम डायरेक्शनला होतं. ओके, सो इथे अपोजिट डायरेक्शन आहे म्हणून मायनस. सो इफ यू गिव्ह दिस इक्वेशन नंबर 1 ना. आता बघा, ए पॉईंट पासून बी पॉईंट पर्यंत हा आपला काय करतोय,
पॉईंट ऑब्जेक्ट ट्रॅव्हल करतोय आणि तेव्हा त्याची व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट किती होते ए पासून बी पर्यंत. ओके, किती होते तर हे डिस्टन्स त्याचं असणार आहे ही रेडियस आर आणि पुन्हा ही रेडियस आर. सो 2r एवढं आर प्लस आर 2r एवढं डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट त्याची होते फ्रॉम अपर मोस्ट टू लोअर मोस्ट पॉईंट पर्यंत. ओके, सो 2r इज द व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑब्जेक्ट फ्रॉम पॉईंट ए टू बी. ओके, आता ए टू बी पर्यंत यायला त्याची जी काही इथे बघतो आपण स्पीड मिनिमम आहे म्हणजे पोटेन्शियल एनर्जी त्याच्यामध्ये काहीतरी असेल. ती पोटेन्शियल एनर्जी बी पर्यंत ए पर्यंत काय होईल कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट होते. ओके, सो ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू द कायनेटिक एनर्जी. आता कायनेटिक एनर्जी टोटल ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी किती असेल तर एम जी आणि किती डिस्टन्स कव्हर करायचंय किती डिस्टन्स कव्हर करायचं त्याला 2r किंवा व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट किती आहे 2r. सो 2r एवढं डिस्टन्स. ओके, सो म्हणून mg वेळ 2r. सो दिस इज द ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. ही कशामध्ये कन्वर्ट होते तुमच्या कायनेटिकल एनर्जीमध्ये. सो कायनेटिक एनर्जी ॲक्च्युली ही ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी आहे. कायनेटिक एनर्जी काय असेल कायनेटिक एनर्जी ऑफ बी पॉईंट इज ग्रेटर दॅन कायनेटिक एनर्जी ऑफ ए. ओके, सो त्यांच्या दोघांमधला डिफरन्स जर घेतला आपण तर आपल्याला काय मिळेल पोटेन्शियल एनर्जी. ओके, सो काय होईल आपलं चेंज इन कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी. ओके, सो टी ए ॲक्च्युली नॉट टी ए 1/2 कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 इंटू एम व्ही स्क्वेअर. सो व्ही स्क्वेअर पण इथे काय व्ही व्ही मायनस 1/2 एम व्ही ए. एची वेलोसिटी किंवा ए साठीची कायनेटिक एनर्जी काय असणार आहे 1/2 एम व्ही ए स्क्वेअर. ओके, सो इथे काय मिळेल एम जी इंटू 2r. सो विच इज इक्वल टू 1/2 आणि एम आपण कॉमन काढू शकतो 1/2 एम अपॉन इन ब्रॅकेट व्ही बी स्क्वेअर मायनस व्ही ए स्क्वेअर. ओके, सो m and m will get cancelled out आणि हा 2 इकडे आल्यावर 2 into 2 is 4. so vb square 2gr. आता हा 2 इकडे आल्यावर मल्टिप्लाय होईल. सो 4gr is equal to vb square minus va square. Okay, so we know va is the root rg. So va square is equal to rg. So put केला आपण इथे काय मिळेल 4gr और rg असं आपण लिहू शकतो. rg is equal to और हे va ना या साईडला घेऊन आलो तर काय होईल प्लस va square is equal to vb square. कारण आपल्याला वेलोसिटी पाहिजे vb किती असणार आहे ती हवी. ओके, सो 4rg प्लस va स्क्वेअर किती येणार rg रूट कॅन्सल होईल rg इज इक्वल टू vb स्क्वेअर. नाउ 4rg इज इक्वल प्लस rg इज इक्वल टू 5rg. सो 5rg इज इक्वल टू vb स्क्वेअर. नाउ vb किती आहे जर vb काढायचं झालं आपल्याला तर vb रूट घ्या स्क्वेअर रूट घ्या. सो रूट ऑफ 5rg. ओके, सो रूट ऑफ 5rg VB मिळालं. आता ह्या कंडिशनला बी पॉइंटला वेलोसिटी किती असेल 5rg. ओके, सो काय होते ही जेवढी काही पोटेन्शियल एनर्जी ए पॉइंटला होती या त्या पॉइंट मासमध्ये ती कशामध्ये कन्वर्ट झाली तर कायनेटिकल एनर्जीमध्ये. म्हणून इथे जो स्पीड असेल तो काय असेल मॅक्सिमम असेल. ओके, ॲट पॉइंट बी. नाव ॲट पॉइंट बी हा टेन्शन किती असेल टीबी किती असेल म्हणजे एच्या फॉर्ममध्ये जर काढायचं एशी रिलेट करायचं झालं ए पॉइंटच्या टेन्शन बरोबर जर आपल्याला हा टेन्शन रिलेट करायचं झालं तर मग आपण रिलेट करू शकतो की इन द फॉर्म ऑफ ए टीबी किती असेल. ओके, टेन्शन ॲट पॉइंट बी किती असेल. सो आपल्याला माहिती होतं हा जो
रिलेशन होती फॉर पॉइंट ए टी ए प्लस एम जी इज इक्वल टू एम बी स्क्वेअर अपॉन आर अँड टी बी इज मायनस एम जी इज इक्वल टू एम बी स्क्वेअर, ओके, एम व्ही बी स्क्वेअर अपॉन आर फॉर पॉइंट बी. तर ह्या दोन इक्वेशन आपण जर कन्सिडर केलं किंवा टी बी मायनस जर टी ए केलं तर मग आपल्याला काय मायनस केलं टी बी मायनस एम जी मायनस मायनस टी ए किंवा डायरेक्टली आपण असं करू शकतो ना, इज इक्वल टू एम पी बी स्क्वेअर अपॉन आर. सो मायनस टी ए मायनस प्लस आहे, सो म्हणतो मायनस इज इक्वल टू एम व्ही ए स्क्वेअर अपॉन आर. सो साइन चेंज होईल मायनस मायनस मायनस, ओके. सो एम जी अँड एम जी इथे काय मिळेल टी ए मायनस टी बी मायनस टी ए, ओके. आता मायनस मायनस, सो मायनस 2 एम जी इज इक्वल टू एम व्ही ए स्क्वेअर अपॉन आर. आता हे आपल्याला पुन्हा एम ह्याच्यामध्ये बघा एम मायनस आहे ना, सो एम अपॉन आर तर कॉमन निघेल एम अपॉन आर आणि व्ही स्क्वेअर व्ही बी स्क्वेअर मायनस व्ही ए स्क्वेअर, ओके. सो व्ही बी स्क्वेअर मायनस व्ही ए स्क्वेअर इथे आपण पुट करू शकतो. व्ही बी स्क्वेअर मायनस व्ही ए स्क्वेअर किती होतं, सो टी बी मायनस टी ए मायनस 2 एम जी इज इक्वल टू एम अपॉन आर. व्ही बी स्क्वेअर मायनस व्ही ए स्क्वेअर मगाशी किती आलेलं 4 आर जी, ओके. सो इथे आपण पुट केल्यावर व्ही बी स्क्वेअर मायनस व्ही ए स्क्वेअर इज इक्वल टू 4 आर जी. सो 4 आर जीने तिथे मल्टिप्लाय करू शकतो, आर अँड आर कॅन्सल आउट होईल. देन व्हॉट विल बी गेट टी बी आपल्याला फाइंड आउट काय करायचं टी बी. सो टी ए पण आपल्याकडे टी ए इज इक्वल टू टी ए, त्याच्यासाठी काही प्रॉब्लेम नाही आहे, ओके. सो टी ए टी बी मायनस टी ए इज इक्वल टू काय तिथे 4 एम येत आहे 4 एम जी राईज 4 एम जी आणि हा जो मायनस 2 एम जी आहे तो तिकडे गेल्यावर प्लस 2 एम जी, ओके. सो टी बी मायनस टी ए इज इक्वल टू 6 एम जी इज इक्वल टू 6 एम जी. सो जर टेन्शन फाइंड करायचं असेल विथ रिस्पेक्ट टू ॲट पॉइंट बी तर आपल्याला काय मिळेल टी बी इज इक्वल टू 6 एम जी मायनस टी, ओके. सो टी ए पॉईंटला किती टेन्शन आहे ते आपल्याला माहिती पाहिजे त्याच्यासाठी, ओके. सो नाव आता हे दोन पॉईंट आहेत ना ॲट पॉइंट सी अँड डी. सो हे दोन पॉईंटला तुमची टेन्शन किती असेल टी सी आणि टी डी किती असेल, देन तुमची वेलोसिटी किती असेल, म्हणजेच वेलोसिटी ती काय असेल ही वेलोसिटी व्ही सी आणि इकडे वेलोसिटी असेल व्ही डी, ओके. आता इथे थोडंसं बघितलं तर व्ही सी आणि व्ही डी एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शनला आहेत, बट त्यांची ॲक्च्युली हॉरिझॉन्टल पासून आणि टॉप मोस्ट पॉईंट पासून हे जे सी आणि डी पॉईंट आहेत ना ते सेम डिस्टन्सवर आहेत. म्हणजे डिस्टन्स कवर ए पासून सी पॉईंटला किंवा डी पॉईंटला किंवा बी पासून डी पॉईंटला त्यांना डिस्टन्स किती कव्हर करावं लागेल व्हर्टिकल डिस्टन्स तर आर एवढं, ओके. सो मगाशी जसं आपण पोटेन्शियल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी तर आपल्याला एम पोटेन्शियल एनर्जी ती इक्वेशन तयार करायचं. सो ॲट पोझिशन सी अँड डी, ओके, तुमची व्हर्टिकल डिस्टन्स किती असेल आर. व्हर्टिकल डिस्टन्स ए पासून जर सी पर्यंत यायचं असेल तुमच्या पार्टिकलला किंवा डी पर्यंत तर किती डिस्टन्स होईल आर डिस्टन्स होईल, ओके. आर डिस्टन्स कव्हर होईल. सो तुमची जी पोटेन्शियल एनर्जी आहे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट होताना एम जी इंटू आर नॉट 2 आर,
इथे फक्त आर एवढं डिस्टन्स कव्हर होते. सो एम जी आर इज इक्वल टू काय येणार, पुन्हा कायनेटिक एनर्जी ॲट पॉईंट सी. ॲट पॉईंट सी किती असेल, 1/2 एम व्ही सी स्क्वेअर मायनस 1/2 एम व्ही ए स्क्वेअर. ओके, सो 1/2 एम कॉमन निघेल, एम जी आर इज इक्वल टू 1/2 एम व्ही सी स्क्वेअर मायनस व्ही ए स्क्वेअर. Now m and n will get cancelled out. 2gr is equal to vc square minus va square. Okay, so vc square किती, vc square is equal to 2gr आणि हा मायनस इकडे गेल्यावर प्लस va square. So va आपल्याला माहिती आहे va is equal to root rg. So va square is equal to rg. So 2gr स्क्वेअर घेतल्यावर VG चा VA चा आपल्याला काय मिळेल, प्लस RG, राईट. सो VC स्क्वेअर इज इक्वल टू किती मिळतंय, 3RG. ओके, 2RG प्लस 1RG म्हणजे 3RG अँड VC किती मिळेल, रूट ऑफ 3RG. सो वेलोसिटी ॲट पॉईंट C and at point D काय असेल, सिमिलर असेल, बिकॉज द डिस्टन्स किती होते, सेम आहे ना. डिस्टन्स A पासून C पर्यंत आणि A पासून D पर्यंत सेम आहे. सो डायरेक्शन आता तुम्ही D साठी पण सॉल्व करू शकता, बट दिस इज इक्वल टू VD also. So VC is equal to VD is equal to root of 3RG. Same for the tension find करायचं. ओके, सो VC आपल्याला किती मिळालं, VC इज इक्वल टू रूट 3RG. इथे VD इज इक्वल टू रूट 3RG. ओके, नाव सो आपल्याला VD स्पीड, VD आणि VC द सेम स्पीड मिळते. ओके, VC इज इक्वल टू रूट 3RG and VD also equal to रूट 3RG. ओके, देन आता C पॉइंट आणि D पॉइंट, ओके, या दोन हॉरिझॉन्टल पॉइंटला मला टेंशन किती असेल. सो द टेंशन इज TC अँड TD. आपल्याला फाइंड करायचं. सो TC अँड TD अपोजिट डायरेक्शनला आहेत, बट ते इक्वल आणि अपोजिट असतील. सो टेंशन किती असेल, समजा TC. आता इथे ह्या दोन पॉईंटला जर विचार केला तर TC आणि MG काय एकमेकांना परपेंडिक्युलर. ओके, सो हा जो MG फोर्स आहे, MG फोर्स तो फक्त काय करेल तर ही जी VC आहे ना, म्हणजे वेलॉसिटी ना ती कंट्रोल करेल आणि टेंशन काय तर अलॉंग विथ रेडियस किंवा सेंट्रिपिटल फोर्स आहे. ओके, सो TC फक्त सेंट्रिपिटल फोर्स काय करेल, कंट्रोल करेल. तसंच इथे TD काय करेल, सेंट्रिपिटल फोर्स कंट्रोल करेल आणि तुमचा MG आहे तो काय करेल तर स्पीडला कंट्रोल करेल, कारण तो स्पीडच्या अपोजिट आहे. ओके, इथे स्पीडच्या बघा, स्पीड आणि तुमचा जो MG आहे, सो वेलोसिटी आणि MG दोघं एकाच डायरेक्शनला आहेत, त्याच्यामुळे इथे काय होतं तर तुमची स्पीड आहे तो काय होतं, इन्क्रीज होतं. सेम डायरेक्शनला फोर्स अप्लाय होतो त्याच्यामुळे इन्क्रीज होतं. इथे अपोजिट डायरेक्शनला तुमचं MG ॲक्टिव्ह आहे म्हणजे इथे स्पीड का होईल, डिक्रीज होईल किंवा रिटार्डिंग स्पीड त्याला म्हणू शकतो आणि या साईडला आपण इन्क्रीजिंग किंवा ॲक्सिलरेटिंग स्पीड म्हणू शकतो. ओके, then TC and TD will control the centripetal force or circular motion. Then TC is equal to now, TC is equal to what is centripetal force, mvc square upon r is, and we know T in म्हणजे आपल्याला A with respect to A find करायचं ना. So TA plus mg is equal to, for condition for point A, mva square upon r. ओके, देन जर आपल्याला TC फाइंड करायचं असेल तर काय करू शकतो, TC मायनस दिस इक्वेशन. ओके, इक्वेशन 1 होती, आता ही इक्वेशन नेक्स्ट इक्वेशन तुमची जी काही असेल ती 4th और 5. ओके, सो 5th मधून 1 मायनस करा. सो मायनस TA मायनस mg इज इक्वल टू mvc स्क्वेअर
अपॉन आर मायनस एम व्ही ए स्क्वेअर अपॉन आर. सेम आहे जसं आपण आधी फाइंड आउट केलेलं मॅथमॅटिक्स आहे. सो टी सी मायनस टी एम इज इक्वल टू मायनस एम जी इज इक्वल टू नाव एम अपॉन आर आपण आउटसाइडला घेऊ शकतो. एम अपॉन आर इन ब्रॅकेट व्ही सी स्क्वेअर मायनस व्ही एस स्क्वेअर. ओके. सो व्हॉट इज व्ही सी मायनस व्ही एस स्क्वेअर. व्ही सी मायनस व्ही एस स्क्वेअर आपण इथे फाइंड आउट केलं होतं. सो व्ही सी स्क्वेअर मायनस व्ही एस स्क्वेअर इज इक्वल टू 2GR. पुट करा एम अपॉन आर इंटू 2GR. So R and R will get cancelled out. हे किती मिळेल 2mg राईट. सो आणि हा mg आहे ना. सो हा mg इकडे गेल्यावर काय होईल प्लस होईल. सो TC मायनस TM इज इक्वल टू 2GR प्लस दिस mg म्हणजे सॉरी 2GM और mg प्लस दिस mg म्हणजे 3mg. ओके. और TC इज इक्वल टू 3mg माइनस TM. ओके. सो TC इज इक्वल टू TC and also TD. So TC is equal to 3mg minus TD. Okay. And TD also equal to 3mg minus TD. Yes, ma'am. So आपल्याला काय मिळालं पॉइंट अपर मोस्ट पॉइंट लोअर मोस्ट पॉइंट आणि दोन हॉरिझॉन्टल पॉइंट. त्याच्यासाठी वेलोसिटी आपण फाइंड केली प्लस TC फाइंड केलं, टेन्शन फाइंड केलं. ओके. पण आता अजून दुसरे कुठेतरी पॉइंट्स असतील. समजा इथे एक पॉइंट आहे या पॉइंटला किंवा या पॉइंटला. ओके. हे दोन पॉइंट जर आपण कन्सिडर केले की इथे कुठेतरी तुमचा पॉइंट ऑफ तर मग आता इथे मग व्हर्टिकली डाउनवर्ड साईडला तुमचा मास. ओके. सो ॲक्सेलरेशन डिग्री करावी इथे पण व्हर्टिकली डाउनवर्ड साईडला अँड टुवर्ड्स द सेंटर नेहमी काय असेल टी असेल, टेन्शन असेल. टुवर्ड्स द सेंटर तुमचं असेल टुवर्ड्स द सेंटर काय असेल टी असेल. ओके. आता इथे अलॉंग विथ एमजी म्हणजे दोघं काय तर सेम पॅरलल किंवा अँटी पॅरलल नाहीये बट काय तर काहीतरी वेगळी डायरेक्शन. त्याच्यामुळे इथे हा जो एमजी आहे त्या एमजीचे कंपोनंट्स फाइंड आउट करायला लागते कारण एमजीला बॅलन्स करायला लागते फोर्स. ओके. सो एमजीचे कंपोनंट्स इथे कसे होतील तर एक परपेंडिक्युलर एक टँजेन्शियल असेल आणि हा टीच्या जस्ट अपोजिट साईड आहे असेल. ओके. सो हा असेल तुमचा mg कॉस आणि हा जर अँगल आपण अल्फा घेतला सो कॉस अल्फा अँड दिस इज mg साइन अल्फा. ओके. अँड ऑल्सो हिअर इथे mg आहे सो टेन्शनच्या अपोजिट साईडला तर नाही होणार ना. सो टेन्शनच्या जस्ट परपेंडिक्युलर एक असेल आणि अलॉंग विथ टेन्शन एक कंपोनंट पाहिजे कारण इथे पण परपेंडिक्युलर असेल. टँजंट आपण जर फाइंड केलं सो हे काय असेल तुमचा टँजंट असेल ती mg साइन हा अँगल सुद्धा आपण थीटा घेऊ. ओके. सो साइन थीटा आणि हे काय असेल mg कॉस थीटा. सो बघा इथे टी अँड mg कॉस थीटा दोघं पण काय तर सेम डायरेक्शन आहे सेंट्रिपिटल फोर्स. सो इथे ते सेंट्रिपिटल फोर्स काय होईल टी प्लस mg कॉस थीटा. इथे मात्र टी आणि mg कॉस अल्फा काय आहेत एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शन आहेत. सो टी मायनस mg कॉस अल्फा असं तुमचं सेंट्रिपिटल फोर्स मिळेल म्हणजे mv स्क्वेअर अपॉन आर राईट. सो इथे काय होतं तुमचं ह्या डायरेक्शनला फ्रॉम जर तुमचं ऑब्जेक्ट ए पासून बी पर्यंत ट्रॅव्हल करत असेल तर इथे
इथे स्पीड काय होतोय, इन्क्रीज होतोय, म्हणजे त्याला आपण म्हणणार ॲक्सिलरेटिंग स्पीड. ॲक्सिलरेटिंग स्पीड. अँड फ्रॉम बी टू ए जाताना काय होतंय तुमचं, बघा इथे इथे स्पीड काय होतं मॅक्सिमम, म्हणजे बी मिनिमम किती मिळत होतं, रूट ऑफ 5 rg. ओके, मिनिमम स्पीड. आणि इथे मिनिमम स्पीड किती आहे, रूट rg. पण ए पॉइंटला आणि बी पॉइंट जर कम्पेअर केला तर हा स्पीड ए पॉइंटपेक्षा जास्त आहे, किंवा मॅक्सिमम स्पीड आपल्याला किती मिळेल या कंडिशनमध्ये. इथे स्पीड किती मिळाली, रूट 3rg. इथे किती मिळालंय, रूट 5rg. इथे किती मिळालंय, रूट 3rg. राईट, रूट 3rg, इथे रूट 5rg. म्हणजे बी पॉइंटला स्पीड काय मॅक्सिमम आहे आणि ए पॉइंटला स्पीड काय मिनिमम आहे. आणि सी आणि डी पॉइंटला स्पीड सेम आहे, तो किती आहे, रूट 3rg. म्हणजेच काय होतं, ए पासून बी पर्यंत ए पर्यंत तुमचं स्पीड वाढत जातं, म्हणजे ॲक्सिलरेटिंग स्पीड किंवा ॲक्सिलरेटिंग तुमची मोशन होते. आणि बी पासून ए पर्यंत जाताना स्पीड काय होते, कमी कमी होत जाते, म्हणजे काय होतं तुमची ही डिसिलरेटिंग. ओके, डिसिलरेटिंग किंवा रिटार्डिंग आपण म्हणू शकतो स्पीड. ओके, देन ए पॉइंटला जाईपर्यंत स्पीड मिनिमम होईल, पुन्हा इन्क्रीज होईल, इथे मॅक्सिमम होईल, पुन्हा वरती गेल्यावर स्पीड मिनिमम होईल, कमी कमी होत जाईल. आता समजा ही स्ट्रिंग, इथे आपण स्ट्रिंग टाय केली ना त्या पॉइंट पासला, तर स्ट्रिंग न घेता आपण रॉड घेतला, तर मग त्या कंडिशनमध्ये काय होतं, टेन्शन त्या रॉडला म्हणजे टेन्शन काही आपल्या होणार नाही, कारण स्ट्रिंगला टेन्शन आपल्या होतं, रॉडला काही टेन्शन आपल्या होणार नाही. सो इथे ए पॉइंटला जाताना तुमचं स्पीड काय होऊ शकतो, 0 होऊ शकतो त्या कंडिशनमध्ये. ओके, सेम जसं आपण 4 कंडिशन वापरते, सेम त्या कंडिशन वापरून तुम्ही काय करू शकता, तिथे स्पीड किती असेल, टेन्शन किती असेल, किंवा कोणते फोर्स अप्लाय होते ते फाइंड आउट करू शकता. राईट. आणि अजून एक लक्षात घेतलं तर स्पीड आहे व्ही ए किंवा व्ही सी, ओके, व्ही बी किंवा व्ही डी, इथे कुठेच या स्पीडच्या इक्वेशनमध्ये एम, ओके, मास इथे कन्सिडर केलं, म्हणजे मास तर कॅन्सल आउट होतोय. सो 5rg किंवा rg, देन 3rg. ओके, सो कुठेच मास आणि टेन्शनचा इफेक्ट होत नाही स्पीड. कसला इफेक्ट होतोय, फक्त तुमचा आर आणि जी, म्हणजे रेडियस किती आहे आणि ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ते तर कॉन्स्टंट आहे. ओके, सो कशावर डिपेंड आहे तुमचं स्पीड, रेडियसवर डिपेंड आहे किंवा त्या पोझिशनवर डिपेंड आहे. राईट, येस. सो दॅट इज द व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. आता अजून एक आहे की ही नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. बघितलं, सगळीकडे सगळ्या पॉईंट्सला तुमचं स्पीड काय होतं, चेंज होते. कुठेच म्हणजे सी आणि डी पॉईंट सोडला तर बाकीच्या ठिकाणी तुमचं स्पीड काय होतंय, वेगळा डिफरंट येतोय. म्हणून आपण ही म्हणू शकतो नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. कारण युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये काय असतं, द स्पीड इज कॉन्स्टंट, म्हणजे अँग्युलर व्हेलोसिटी असते ती काय असते, नेहमी कॉन्स्टंट असते. आणि इथे काय असते, ती चेंज होते नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये. सो द व्हर्टिकल सर्क्युलर मोशन is the non-uniform circular motion, right?